श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. ओम नमो नमः. प्रणव स्वरूपा असुनिया तू अरूपा, अधिष्ठान सर्व रूपा, रूपा रूपातील निरंजन, स्वर आणि व्यंजन, तू क्षराक्षरा व्यापून विश्वरूप धरून विश्वातीर्ण हिरासी, तीर्थी धोंडा पायी देव रोकडा सज्जनी जाणून हे मनी, सत्संग प्रिय शंकर भट मिळून सद्भक्त मेळा, जो भगवत कथा वेलाळा, आठविती श्रीपाद लीला सांगती एकमेका, बृहदशिला प्रांती पेनुगोंडा वासी, गणपती शास्त्री नामासी, वेदाध्ययन करण्यासी, वाये सपुरी पातला, सांगे अनुभवतो आपुले, गुरु सेवा करत वेदाध्ययन चाले, गोपाला नादी सोपविले गुरुजींनी मजवरी, घराजवळ शेळी गायरान वासरे गाई वासरे येथे चारून, दूध काढून वाटून अभ्यास करणे दिनक्रम, गोसेवातीत तत्परतेने आनंदाने अभ्यास करणे असता चालू गोपालने, घडे दिव्य घटनायसी, गायी सवे जाता रानात दिव्य बालक दिसे तेथ, पाहता गळा यज्ञोपवीत वाटे खास विद्वान, दिसे यज्ञोपवीत गळ्यास, कोण तू आहेस विचारता मी त्यास, उत्तरे गूढ शब्दात, मीच असे सृष्टी माझ्यात दिसे, आधार सर्वांचे असे जाण असे मजसी, क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणती, जे ज्या दृष्टीने पाहती तया वाटे तैसी स्थिती, सर्व असंगमी, सर्व अंश मम सत्याचे, सत्य असत्य कल्पनेचे, निर्विक कल्पैव्य स्वरूपाचे, नित्य अधिष्ठान मी, सत्यासत्य आधारभूत तत्व जे अवधूत ज्ञात मी, धर्माधर्मातीत परम धर्म परम सत्य, द्वैताचा न लागे डाग, तर्का पडे सापडे मार्ग, सर्वांसी मी जीवलग, मूर्ती परम प्रेमाची, सर्वाधार मी अभंग, सर्व रूप मी अलिगन, अर्धनारी नटेश्वरा सम चांग, मग वाचतातील रूप मम, दिव्यानंदमय गहन, येईल केवी याची जाण, सांग पाहू मजसी, सांगतायसे गोपाळाने, अंग थरथरे आश्चर्याने, जाणून हे तो प्रेमाने, बोले मज सवे, आत्ताची शनिदेव बोलिला, चित्रा बंधने त्रास दिला, या गणपती शास्त्रीला, मुक्ती स्तव तो प्रार्थी, म्हणालो मी तयासी, कर्मफळ याचे मी नाशी, गोक्षीर रूपे मी ते प्राशी, पाडू नकोस बंधनी, ज्योतिषमते काल उगुनीवर याची गूढवाणी, भरले अंग कंपांनी, झाली स्थिती दयनीय, शब्दमुखी उमटेना, काय भविष्याच्या खुना, वांज गायसी प्रार्थना करता तयाला पाहिले, म्हणे गायत्री भूक मजसी, खूप देशील का तव दुधाशी, तव हलवून मातेसी, सोडी पाना वेगाने, आपोआप स्रवणारे दूध ते पिऊन सारे, बैसे अमृत खाली सारे, विलोकी मी आश्चर्याने, दशवर्षीय कृषी कन्या दिसे, दोघे अत्यंत सुंदर असे, संवाद तयांचे मनोहरचे, वेदिती चित्त वृत्तींसी, व्यंकटपय्या श्रेष्ठी सवे, बग्गीतून उतरती त्या दिव्य बालका पाहून, सहजे चित्त रमे जाण, त्या रूपीच सर्वदा पितृस्मृती प्रित्यर्थ, हे भूदान देती श्रेष्ठी आपण, ती भूमी निकट जाण, आले कृषी पाहण्यासी, गोपाळ आणि कृषक कन्येस, त्या सुंदर मनोहर जोडीस, पाहतात ते करती आश्चर्याशी, पाहून वदती श्रीपाद आजोबा आश्चर्य कशाचे, उत्तर ती बघ त्या दोघांचे, सुंदर रूपवानी मनाचे, हरण सहजे करती वदती श्रीपाद तयांना, दृश्य दृष्टा एकच ना, वेदांत मज कळेना, म्हणती श्रेष्ठी तयांना, काय यात वेदांत, गुंते तो माया निरसात, लीला ही माया तीत, चालली माये सवे, स्वजन मोहिनी विमुख जन, मोहिनी वेदांत गुंते तया निरसनी, लीला चालली ही जाणे, सो मोहिनी माये सवे, अनंताची शक्ती अनंत दर्पणी, स्वरूप दर्शने कृष्णा मोहित, सृष्टी नवरसे सदा भरित, अचिंत्य लीला तिची, बाष्पहिम जल जैसे, द्वैत अद्वैत असे तैसे, कल्पने परी दिसे, मायामय सृष्टी ही, प्रभूंचे ही विराटपण, श्रेष्ठी ऐकती चकित होऊन, श्रीपाद असंग ब्रह्मा होऊन, दयाघन अंतरेल की, जाणून शंका मनीची, हनुवटी स्पर्शून श्रेष्ठींची वाणी, भक्तवात्सल्याची प्रगटे श्रीमुखातून, स्मरतील वंशज जोवरी त्या सवे शक्ती सही, मी तोवरी पदराव मज तुम्हा घरी, ऐकतील साधक जन, जेवी अर्धनारी नटेश्वर, तेवी अनघा देवी सह, दत्त गुरुवर तेची श्रीपाद श्रीवल्लभ साकार, राहतो तुम्हा सवे
राजर श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींनी निष्काम वात्सल्य भक्तीने बांधिले भक्तिपाशांनी, तरी हे दर्शन अनघे सह सकल मम भक्तागणाशी करण्या यथार्थ ज्ञानबोधासी, आचार्य लीला महात्म्यांशी प्रगटने कार्य अवताराचे यथार्थ स्वबोध ऐसा करता उजळे प्रकृती प्रभू कांतीची दिव्यता अमृतरूकडे ते पाहता, तेज उजळे किशोर किशोरीचे अमृतरू जवळी ते जाता, जोडी ती प्रभुपदी विलीन होता, प्रगटे अति दिव्य तेज शांतता मंगलमय दाटत असे अमृतरूवरी कोकिळाच लागे स्वर पंचमाचा, मधुर फळ होई श्रीहस्ताचा स्पर्श होता फळाशी, गाऊन गोष्टी सांगून त्यास माता जेव्हा विशुसूस, भरविते गोड पदार्थास श्रीपाद भरविती श्रेष्ठींशी, स्वामींच्या वात्सल्य स्पर्शाने मधुर प्रसाद फलाने नयन श्रेष्ठींच्या अश्रूने कृतज्ञतेने ओघळती, लाभावीन प्रीती मातेची वत्सलता सहस्त्र मातेची, दिव्य नेत्रे प्रेम कारुण्याची गंगा हे सहजची, जणू ती अनघा माता प्रेमवर्षाव पुत्रावर्ता करी कैवल्यामृता, उने वात्सल्य प्रेमाचे झाड की बी अगोदर नितंड वाद करती चोर, ईश्वर सर्व अगोदर करता करविता तोचितो, अमोघ त्या संकल्पाची कोणी बरोवी न करू शके साची, अविद्याग्रस्त मलिन जीवाची कवन ये ईश्वरा, दुःखे संकटी प्रेरुनी तो जीवास जवळी बोलवितो, कृतज्ञ जीव थांबवित ईश्वरी कृपा शक्तीस, सारूप्यमुक्त असे भक्त तेवी सुपीक भूमित, उत्तम बीज तेवी दैवी कार्यार्थ ईश्वर पाठवी, भूलोकावरी पुन्हा संपन्न होता कार्य ईश्वरी, पुनरपी विलीन होतो हो परमेश्वरी, राहून निकट परमानंद सागरी, अनुभवती ते सदा द्वैत विशिष्टाद्वैत द्वैत मानवा, एखादे अनुभव सीमित होता मनोकामना पुरीत, संभ्रम श्रेष्ठत्वाचा जना प्रवेशन्या महालात, जेवी पायऱ्या असत तेवी भूमिका अनुसरत, चाले वाट साधकाची सृष्टी स्थिती लयाची, चाले घडामोड नित्याची स्थिती ब्रह्महरिसाची, अव्यक्त कल्पात कालात महासंकल्पानुसार परमेश्वराच्या व्यक्तपणे सृष्टी कार्याच्या कार्यास, या जीवाच्या साह्या दैवशक्तीने सुरासुर द्वंद्व स्पर्धेने लाभे प्रेरणागती, त्याने ज्ञान भाव उत्कटवणे घडे विश्वनाट्यात, सगुण निराकार देवाला यवन म्हणती अल्ला, ईसाई लोक तयाला म्हणते येसू, असे कोणत्याही नावे संबोधन, असे तत्व एक करून आदरणीय प्रेमळ मान प्रवाहित दिव्य चैतन्य, सर्व धर्मात सर्व मतांतर स्वयंप्रकाश सर्व सिद्धांतात, मूळ तत्व मीच असत सर्वाधार सर्व साक्षी, पूज्य मीच सर्व रूपात सर्व धर्ममत सिद्धांतात, जीवा इच्छेनुसार चालवत मीच असतो सर्वदा, मी सर्वतंत्र स्वतंत्र असे साध्य असाध्य मज नसे, सकलाधिष्ठान मी असे सर्व पूजा माझी, जो सर्व मत सार सनातन धर्म परात्पर, रूप माझेच साचार साधका दर्शन अंतर्बाह्य, सत्य ज्ञानानंतर साचे स्वरूप लक्षण ब्रह्माचे, भ्रांती फेडून अपरोक्षानुभूतीचे प्रगट विटतो भूमी, चतुर्दश भुवन प्रकाशक सकळ लोक तारक, सकळ अनुभवदायक स्वयंप्रकाशी मी, सर्वदा मम शरण अन्य भावे बसता निर्मल भक्तीने, तायाचे योगक्षेम संगणे प्रियवत मम सर्वदा, योगी जे युगानुयुगीचे भगवान दत्तात्रय साचे, तोच श्रीपाद श्रीवल्लभांचे धरी नाम रूप हे, दिले वचन जे भारद्वाज मुनींसी, तेचे आता पाळण्याशी अवतरलो पिठापुरीसी, निज जन तारावया श्रेष्ठींच्या नयनातून वाती आनंदाश्रून धनी, दाटे कृतार्थता मनी कृतज्ञता हे लावली, ज्ञानप्रकाश असमंत सारा मावळे द्वैत पसारा, सुख दुःखानुरे थारा दाटे आत्मानंद अवघा, श्रीपादरायांच्या अलिंगनी होई आत्मानंदाची दाटणी, शांती सुख संतोषिनी मुक्काम येई हृदयात, सहज जागृतीत येताच म्हणती श्रीवाद बाळा, शरवचन दे अनुग्रह वंशजावरी, सदाच स्वतः प्रेमाने अवतरलो मी ज्या स्थानी, 33 पावले दूर तव ग्रहाहुनी, तेवी नरसिंह वर्माच्याही भुवना भुवनी होईल मा संस्थान, 33व्या पिढीत याची होईल सुरुवात, करून गोत्रजा निमित्त घडवेन कार्य हवे ते, निष्काम भावे आधारिता प्रसादास, अभय मार्कंडेय गोत्रदास, राज्याधिकार आर्यवंशदास, लाभेल मदनुग्रहे, सर्व प्राणी मंत्राच्या हृदयभुवनी पाहुनी, मज वर्तती जे जनी ते सर्वदाप्त मानी, संतुष्ट रायांच्या स्मरण मात्रे कलियुगी महात्म्य स्नानाशी,
जेथे मम भक्त विलास निवासी मी त्या पीठापुरासी. पूजा घेईन भक्तांची चित्रा मम जन्म नक्षत्रावरी. भक्तीने मम अर्चना करी तयांचे मी दारिद्र्य हरी. सुयोग्य वर कुमारिकांना भूत प्रेतादी शक्ती तामस पीडा करता जे मम भक्तास सोडविन तयांना खास. सेवा करता श्रद्धेने पीठापुरास. दर्शन श्रावण पौर्णिमेस मिळविल तो अभयवराच. मत्कृपेने ते दवा श्रीपाद श्रीवल्लभ सर्व समर्थ. लाभती चारही पुरुषार्थ भक्तांशी सुलभ परमार्थ. गोड हो त्या कृपे इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ पर शंकर भट समत. श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 82. अध्याय 31 समाप्त.